राठोड, सेवा फाउंडेशन प्रवक्ता। ठाण्यामध्ये येत्या रविवारी 29 सप्टेंबर 2024 रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य बंजारा मेळावा आयोजित करण्यात येत आहे। सेवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य ही बंजारा समाज आणि इतर समाजाच्या करिता तळागाळातील लोकांपर्यंत सामाजिक कार्य घेऊन काम करणारी ही सेवा फाउंडेशन आणि सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रकाश भाऊ राठोड यांच्या नेतृत्वामध्ये तो बंजारा मेळावा संपन्न होत आहे। या बंजारा मेळाव्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब उपस्थित असणार आहेत। त्यांचा आम्ही टायमिंग घेतलेला आहे, निमंत्रण देखील त्यांना दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांचा नागरी सत्कार ठेवलेला आहे। बंजारा समाजाचा जो विकास व्हायला पाहिजे आणि बंजारा समाजाच्या ज्या समस्या आहेत त्या सुटण्याकरिता आम्ही वेळोवेळी त्यांना निवेदन दिलेलं होतं आणि त्यासाठी नवी मुंबईच्या बेलापूर ठिकाणी बंजारा समाज भवनासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी 5000 चौरस फूट एवढी जागा उपलब्ध करून दिलेली आहे। त्या निमित्ताने त्यांचा भव्य नागरी सत्कार ठाणे बंजारा समाजाच्या वतीने करण्यात येणार आहे। दुसरी गोष्ट, ठाणे असेल, मुंबई असेल, पालघर या शहर आणि जिल्ह्यामध्ये बंजारा समाज बहुसंख्येने राहतोय आणि ह्या बहुसंख्येने राहणाऱ्या बंजारा समाजाचा सामाजिक प्रश्न असेल, शैक्षणिक प्रश्न असेल किंवा राजकीय क्षेत्रामध्ये आमचे काही बंजारा बांधव सक्रिय आहेत, त्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे, त्यांना ही प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळायला पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत आणि मुख्यमंत्र्यांसमोर ही आमची जी काही समस्या आहेत ते मांडण्याचा प्रयत्न ह्या मेळाव्याच्या माध्यमातून होणार आहे। आणि या मेळाव्याला आमचे बंजारा समाजाचे जे धर्मपीठ आहे पौरागड, संत सेवालाल महाराज यांची पुण्यभूमी पौरागडावरून धर्मगुरु महंत जितेंद्र महाराज उपस्थित असणार आहेत। बंजारा नेते सन्माननीय किसनभाऊ राठोड, शंकर शेठ पवार यांच्यासह आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर साहेब, आमदार निरंजन डावखरे साहेब, त्याचबरोबर ठाण्याचे खासदार नरेशजी मस्के साहेब यांना देखील आम्ही निमंत्रण दिलेले आहे। ते सर्वजण त्या ठिकाणी येणार आहेत। इतर मान्यवर कोण येणार आहेत का?